सिंधू कृषी प्रदर्शनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव राज्यात अव्वल झालं आहे, असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी कुडाळ इथल्या कृषी प्रदर्शनाचे विधिवत उद्घाटन करतेवेळी काढले। दरम्यान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कृषी प्रदर्शनाला जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील शेतकऱ्यांनी अभूतपूर्व गर्दी केली होती। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुडाळ येथील नवीन बस स्टँडवर कृषी पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। 22 ते 26 डिसेंबर या प्रदर्शनाचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले। यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रेश्मा सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, कुडाळ पंचायत समिती सभापती राजन जाधव, कुडाळ गट विकास अधिकारी विजय चव्हाण, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, अशोक सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते। कृषी मेळाव्यात सहभागी झालेल्या स्टॉलचे उद्घाटन करून नारायण राणे यांनी स्टॉलला भेट दिली। तसेच देशी गाई संगोपन पुस्तिका आणि जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन योजनेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले। शेतीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे तसेच भातपीक स्पर्धेतील विजेते शेतकरी, कृषी विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तसेच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा, सैन्य दलात शौर्य दाखवणाऱ्या जवानांचे आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान यावेळी करण्यात आला। तसेच आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केलं। सन्माननीय राणे साहेब या महाराष्ट्राचे पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीचे मंत्री असताना आपल्या जिल्हा मुख्यालय ओरोस येथे त्यांनी एक राष्ट्रीय स्तरावरचा पशुपक्षी आणि कृषी संबंधात एक मोठा मेळावा आयोजित केलेला होता सन 1998 साली आणि त्याच्यातूनच प्रेरणा घेऊन सन 2014 साली जिल्हा परिषदेच्या सर्व सन्माननीय सदस्य व पदाधिकारी यांनी असा निर्णय घेतला की आपल्या जिल्ह्यातल्या पशुपालकांना किंवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेल किंवा नवीन नवीन जातीवंत जनावरे इथे पाहायला मिळतील याकरता आपण सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने असा एक
पुन्हा एकदा मेळावा, जिल्हास्तरीय मेळावा घ्यावा असा एक आम्ही संकल्प केलेला होता आणि 2014 साली पहिल्यांदाच सिंधूर जिल्हा परिषदेच्या वतीने अशा प्रकारचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. खरं तर पहिल्या वर्षी हा जिल्हास्तरीय मेळावा होता, मात्र त्या जिल्हास्तरीय मेळाव्याला एका राज्यस्तरीय मेळाव्याचं स्वरूप मिळालेलं होतं आणि 2015 किंवा 2016 या दोन्ही वर्षात आम्हाला जो उदंड असा प्रतिसाद मिळाला त्याप्रमाणे हा जो सुरुवातीला जिल्हास्तरीय मेळावा सुरू केलेला होता तो राज्यस्तरीय झालाच, मात्र नजीकच्या गोवा किंवा कर्नाटक राज्यातून सुद्धा अनेक शेतकरी किंवा पशुपालक या मेळाव्यामध्ये सहभागी होऊ लागले आणि त्यामुळे आमचा उमेद वाढवणारा हा एक मेळावा ठरला. या मेळाव्याचा आलेख हा 2014 पासून आजपर्यंत कायम चढता राहिलेला आहे. मला मुद्दामून सांगावं असं वाटतं की सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचं जे स्वउत्पन्नाचं अंदाजपत्र किंवा बजेट आहे ते फार मर्यादित स्वरूपाचं आहे. आपण जर का पश्चिम महाराष्ट्र किंवा अन्य ठिकाणची जर काही जिल्हा परिषदेची बजेट बघितली तर ती फार मोठ्या प्रमाणात असतात. मात्र असं असतानाही आपल्या स्वउत्पन्नातून आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरता किंवा पशुपालकांकरता अशा प्रकारचा एक मेळावा घेण्याचं धाडस जिल्हा परिषदेने केलेलं होतं आणि मी मुद्दाम आवर्जून उल्लेख करतो की जिल्हा परिषदेचा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद हा पॅटर्न यावर्षीपासून संपूर्ण राज्यात राबवला जातोय. संपूर्ण राज्यात 34 जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे कृषी आणि पशुपक्षी मेळावे आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि म्हणून आपला सिंधुदुर्ग पॅटर्न हा संपूर्ण आता राज्यात राबवला जाणार आहे. ही सुद्धा आपल्या दृष्टीने सगळ्यांच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे. मला मुद्दामून या जिल्हा परिषदेचा कृषी व पशुसंवर्धन समितीचा सभापती म्हणून खरोखर अभिमान वाटतो की आमचा जिल्ह्यातील जे बेरोजगार असून दे किंवा महिला असून दे यांना जो आवश्यक होतं ते पाऊल आपल्या जिल्हा परिषदेने उचललेलं आहे. भविष्यात सुद्धा या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांसाठी किंवा पशुपालकांसाठी अशा अनेक योजना राबवण्याचा आमचा संकल्प आहे. येत्या एप्रिल आणि मे महिन्यात या जिल्ह्यातील जी वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळतात, आंबा असो, काजू असो किंवा करवंद, जांभळ या सर्वांचे एक कोकणी मेव्याचं प्रदर्शन सुद्धा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे. तदनंतर जेव्हा श्रावण महिन्यात खास आपल्या रानभाज्या ज्या हळूहळू आपल्या नवीन पिढीला माहीत नाही आहेत त्या किंवा नामशेष होत चाललेल्या आहेत त्या आपल्या नवीन पिढीला समजाव्या आणि त्याचा वापर आपल्या आहारात व्हावा या दृष्टीने रानभाज्यांचं सुद्धा एक चांगलं असं प्रदर्शन आम्ही आयोजित करणार आहोत. शेतकऱ्यांना या मेळ्यातून नवीन तंत्रज्ञानाची ओळख, बियाणांची ओळख होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात या मेळ्याचे मोठे योगदान आहे. नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी जिल्हा बँक सर्वतोपरी मदत करणार असल्याचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी यावेळी सांगितले. या प्रदर्शनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची एक ओळख निर्माण झाली आणि या ओळखीमधनं निश्चितच नवीन तंत्रज्ञानाची आवड निर्माण झाली आणि विशेषतः शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान असेल, वेगवेगळ्या प्रकारची सुधारित जातीची बियाणं असतील किंवा हायब्रिड बियाणं असतील ही वापरण्याची सवय आज या प्रदर्शनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेला आहे. निश्चितच या प्रदर्शनामुळे आज शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन प्रयोग आज या ठिकाणी शेतकरी करत आहेत. आज या ठिकाणी केंद्र सरकारचं जे धोरण आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि निश्चितच या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग किंवा या प्रदर्शनाचा उपयोग आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेला आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2007 ते 8 मध्ये मला वाटतं ऊस शेती कमी प्रमाणात होत होती आणि आमचे नेते सन्माननीय राणे साहेब यांनी या ऊस शेतीमध्ये प्राधान्याने या जिल्ह्यात ऊस शेती वाढली पाहिजे आणि त्याच पद्धतीने आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने या ऊस शेतीमध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्यानंतर आज जवळजवळ या वर्षीचं ऊसाचं उत्पन्न 1,25,000 टनापर्यंत या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऊसाचं उत्पन्न जाणार आहे. साधारण 30 ते 32 कोटी रुपये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊसाच्या उत्पन्नामधनं जमा होणार आहे. आज ऊसासोबतच सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकी किंवा शेती ही फायदेशीर होण्यासाठी शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय करणं आवश्यक आहे व त्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय असेल, शेळी मेंढी असेल, कुक्कुटपालन असेल या 3 व्यवसायासाठी जास्तीत जास्त ज्या पद्धतीने आज जिल्हा परिषद सहकार्य करत आहे तसंच जिल्हा बँकेने सुद्धा सहकार्य करण्याच्या सूचना सन्माननीय राणे साहेबांनी दिल्या आणि निश्चित सांगतो की या 5 ते 7 वर्षामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुधाचं उत्पन्न असेल, शेळी मेंढीचा व्यवसाय असेल किंवा कुक्कुटपालनाचा व्यवसाय असेल
तिन्ही पूरक व्यवसाय आज शेतकऱ्यांना फायदेशीर होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद आणि जिल्हा बँक एकत्रित राबवतो आहे. शेतकऱ्यांना या ठिकाणी पतपुरवठा करतेवेळी राणेसाहेबांच्या सक्त सूचना होत्या की व्याजदर नॅशनलाइज बँकेपेक्षा कमी करून या शेतकऱ्यांना पतपुरवठा केला पाहिजे. आणि म्हणून गेल्या वर्षीपासून साधारण दुग्ध व्यवसायामध्ये, शेळी मेंढी कुक्कुटपालनमध्ये साधारण 2.5 ते 3% हा रेट कमी करून साधारण 9.5%ने आज या ठिकाणी दुग्ध व्यवसायासाठी किंवा कुक्कुटपालन व्यवसायासाठी जिल्हा बँकेने योगदान दिलेलं आहे. त्याचसोबत आज या ठिकाणी यांत्रिकीकरणामध्ये सुद्धा आपण या शेतकरी प्राधान्याने आज लक्ष घालत असतेवेळी ह्या प्रदर्शनामध्ये आज आम्ही साधारण 11.5% असलेला पॉवर टिलरचा व्याजदर जिल्हा बँकेने 9.5% आजच्या तारीखपासून पॉवर टिलरसाठी शेतकऱ्यांना केलेला आहे. आज या ठिकाणी ऊस असेल, पूरक व्यवसाय असेल आणि मला वाटतं सन्माननीय आमदार नितेशजी राणे यांनी गेल्या वर्षीपासून काजू या विषयात लक्ष घातल्यानंतर या जिल्ह्यामध्ये काजू उत्पादन वाढलेलं आहे. आणि गेल्या वर्षीच्या यंदाच्या हंगामामध्ये मला वाटतं शेतकऱ्यांना काजू कलम प्लांटेशनसाठी सुद्धा कमी पडलेले आहेत. आणि म्हणून ह्या प्रदर्शनाचा उपयोग जो आहे या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रयोग जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेला एकत्रित करता येतील त्या दृष्टिकोनातून हे सर्व प्रयोग एकत्रित करून राणेसाहेबांचं स्वप्न जे आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न अशा पूरक व्यवसायातून वाढलं पाहिजे. आणि हे म्हणून या पूरक व्यवसायाला प्राधान्य देण्याचं धोरण सिंधुदुर्ग जिल्हा परिषद असेल, जिल्हा बँकेने धोरण घेतलेलं आहे. आणि म्हणून भविष्यात या जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि आमची जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी एकत्रितपणे सांघिक काम करून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करेल. माझ्या काळातील हा तिसरा मेळावा आहे. केंद्र सरकारच्या योजनेचा उपयोग करून शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढवण्यावर भर देणार असून नरेगाच्या माध्यमातून काजू, आंबा, नारळ लागवडीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले. देसाई साहेबांनी खूप एन्थुझियाझमने या संपूर्ण मेळाव्याचं जे ऑर्गनायझेशन आहे 2-3 वर्षापासून केलेलं आहे. तर सर्वात अगोदर माझ्या वतीने त्यांना आणि त्यांची संपूर्ण टीमला खूप खूप अभिनंदन या मेळाव्याचे सक्सेसफुल ऑर्गनायझेशनसाठी. आता आपण 3रा वर्ष माझ्यासमोर तर आपण साजरा करतोय मेळाव्याचा. तर देसाई साहेब आहे, आपले एडीओ आहे, ॲडिशनल सीओ आहे, DHO आहे, सर्वांना माझं अभिनंदन. आपल्या देशाचा जर थोडा विचार केला तर आपल्या ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये मागच्या 8-10 वर्षापासून एक ॲग्रिकल्चर डिस्ट्रेस म्हणून आपण म्हणतोय की थोडं शेतीमध्ये शेतकऱ्यांसाठी भरपूर अडचणी काही निर्माण झालेली आहे. आणि जे आपलं ओव्हरऑल दरडोई उत्पन्न असतो शेतीपासून अगोदरचं आणि आत्ताचं कंपॅरिझन जर केलं त्याच्यामध्ये पण खूप तफावत आलेली आहे. म्हणून आता केंद्र शासनाची पण डबलिंग ऑफ द फार्मर्स इन्कम म्हणून एक आपला 1922 पर्यंत डबलिंग करायचं आहे तसा एक धोरण आहे, तसा एक ध्येय आहे. आणि आमचा पण हे जे संपूर्ण जे मेळावा आहे जिल्हा परिषदच्या वतीने त्याचा पण एक ध्येय आणि उद्देश असाच आहे की आपले शेतकरी बंधू जे आहे किंवा दुग्ध व्यवसायामध्ये मधले जे आपले बंधू आहेत त्यांच्या इन्कममध्ये वाढ कसा करता येईल. आणि त्याच्यासाठी जसं आता सावंत साहेब म्हणत होते की मागचे 2-3-4 वर्षापासून यांत्रिकीकरणचा जे ओळख एक निर्माण झाली आहे किंवा आवड निर्माण झालेली आहे त्याचा पण एक खूप चांगला एक इफेक्ट झालेला आहे. म्हणूनच आता राणेसाहेबांना पण मी सांगू इच्छितोय आता यावर्षी पण आपण जिल्हा परिषद सेसमधून बचत गट जे आपले आहे माविमचे किंवा NRLMचे त्यांच्यासाठी औजार बँकची एक संकल्पना राबवतोय आपण. त्याच्यामध्ये आपण औजार बँकमध्ये त्यांना 3 किंवा 4 जे उपयुक्त आपलं यांत्रिकीकरणसाठी औजार आहे त्यांच्या असा बँक करून ते बचत गटांना देणार आहे जेणेकरून ते त्यांचे मध्ये जे मेंबर आहे बचत गटमध्ये ते पण वापरू शकतात आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पण ते देऊ शकतात. माणगावमध्ये कुक्कुटपालनचा जे एक एक्सपेरिमेंट होता खूप चांगला ते एक सक्सेसफुल झालेला आहे. आता असं मला वाटतं वेळ आहे की आपल्या जिल्हा परिषदला पण त्याला स्केलअप करायचा एक प्रयत्न केला पाहिजे. आणि आत्ताच माझी डॉक्टर देवधरांशी पण चर्चा सुरू होती. आय थिंक यावर्षी सेसमधून तर किमान त्याच योजनाची धर्तीवर त्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये कसा स्केलअप करता येईल. आणि महत्त्वपूर्ण अशी आहे की आपलं 1-2 वर्षापासून SHGचे आपले बचत गट जे असतात त्यांचं नेटवर्क खूप चांगलं आता तयार झालेलं आहे. आणि माझी तर अशी म्हणजे ठाम मत माझा असा आहे ते बचत गटांची महिलांना इन्व्हॉल्व करून जर एखादा असं कुक्कुटपालन असेल किंवा शेळी बोकडचं काही व्यवसाय आहे त्यांना इन्व्हॉल्व करून जास्तीत जास्त आपण जर घेतला त्याच्यातने आम्हाला जे रिझल्ट्स आहेत आणखी पट्टीने आमचे रिझल्ट्स वाढू शकतात आहे. याच्या व्यतिरिक्त एक इंटरक्रॉपिंग बद्दल आता राणेसाहेबांची माझी पण चर्चा सुरू होती. आणि एक इंटरक्रॉपिंग अशी गोष्टी आहे जी आपल्या जिल्ह्यासाठी भरपूर महत्त्वाच्या गोष्टी आहे.
आपल्या जिल्ह्याला ऑलमोस्ट जर पाहिलं तर 17,000 हेक्टेअर कोकोनटचं प्लांटेशन आहे, 61,000 हेक्टेअर काजूचं प्लांटेशन आहे आणि जवळपास 30,000 हेक्टेअर आपल्या आंबाचं प्लांटेशन. पण या प्लांटेशनमध्ये केरळसारखा आपल्याकडे इंटरक्रॉपिंग करायला खूप चांगला एक वाव आहे. त्याच्यामध्ये जर असं पाहिलं तर ऑलमोस्ट आता जिल्ह्याला 1500 हेक्टेअर स्पायसेसचं प्लांटेशन आहे, ज्याच्यामध्ये 1200 हेक्टेअर आपलं काळी मिरीचं प्लांटेशन आहे. मागच्या वर्षी स्टेट ॲग्रिकल्चर विभागाने खूप चांगली पहल करून 650 हेक्टेअर काळी मिरीचं प्लांटेशनचं एक नियोजन केलं होतं. माझं असं मत आहे की आता जिल्हा परिषदला पण या गोष्टीमध्ये पण थोडा पुढाकार घेऊन कसं आणखी इंटरक्रॉपिंग करून स्पाइस प्लांटेशनने आपले शेतकरी जे आहेत त्यांच्या ऑलरेडी बागामध्ये त्यांच्या आणखी इन्कममध्ये कसं वाढ करता येईल ते एक आपल्यासाठी एक ध्येय पुढच्या वर्षाचा असू शकतो. कलेक्टर सर आणि आम्ही म्हणजे रेव्हेन्यू आणि जिल्हा परिषदनी दोघांनी मिळून नरेगामधून 600 हेक्टेअरचं आपण प्लांटेशन मागच्या वर्षी केला होता 15-16 मध्ये. 16-17 मध्ये तो संपूर्ण राज्यामध्ये सर्वात जास्त प्लांटेशन आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे नरेगामध्ये आणि तो आपण 1800 हेक्टेअर फक्त जिल्हा परिषदनी प्लांटेशन केलं आहे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त काजूचं प्लांटेशन आहे आणि स्टेट कृषी विभागाने पण केलं आणि टोटल मिळून जवळपास 4000 हेक्टेअरचा आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त 1 वर्षामध्ये प्लांटेशन झालेलं आहे. त्याच्यामध्ये मॅक्सिमम आपला काजूचं प्लांटेशन आहे, पण आंबाचा आणि कोकोनटचं पण प्लांटेशन आहे. आणि त्याच्या मागे आपला उद्देश फक्त असाच होता की जरी आपल्या जिल्ह्यामध्ये काजूचं प्लांटेशन देशामध्ये सर्वात जास्त असेल तरी पण आपल्याकडे जे प्रोसेसिंग कपॅसिटी आहे ते आता पण अंडर युटिलाइज्ड आहे. ऑलमोस्ट 30 to 40% काजू प्रोसेसिंगसाठी आपल्या जिल्ह्याचे प्रोड्युसर बाहेरून आणतात आहे. तर म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये जर रॉ मटेरियल काजू म्हणून प्रिपेअर झाला की त्याच्याने खूप लॉंग टर्म बेनिफिट्स होऊ शकतात आहे. आता यावर्षी आपण 17-18 मध्ये 1800 हेक्टेअर केला, पुढच्या वर्षी आणखी 2500 हेक्टेअर करायचं आमचं धोरण आहे जिल्हा परिषदचा आणि ते नक्कीच आम्ही पूर्ण करणार आहे. सिंधू कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन व पर्यटन मेळा यासारख्या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख झाली. या प्रदर्शनातील वेगवेगळ्या स्टॉलमुळे या मेळ्याला यात्रेचे स्वरूप आले आहे. राणे साहेबांचं अमूल्य मार्गदर्शन लाभल्याने या प्रदर्शनाला गती मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी यावेळी केले. आयोजनात या प्रदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्रातील बळीराजा आणि पशुपालकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सिंधू कृषी प्रदर्शन ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख झालेली आहे. दरवर्षी ह्या प्रदर्शनात गर्दीचा उच्चांक वाढत आहे. अंगणेवाडी जत्रेची जशी भाविक लोक वाट पाहतात तशी या प्रदर्शनाची शेतकरी वाट पाहतात. या प्रदर्शनात फक्त गर्दीच वाढते असं नाही, तर दरवर्षी अनेक उलाढालीचे आकडे सुद्धा खूप वाढत आहेत. दरवर्षी 150 ते 200 चांगल्या जनावरांची खरेदी आमचे शेतकरी या प्रदर्शनात करतात. हायवेने गोव्याला जाणारे पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदर्शनाला भेट देतात. याचा फायदा आपल्या बचत गटाच्या महिलांना व्हावा म्हणून मालवणी जेवणाचे स्टॉल आम्ही बचत गटांना दिले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकता यावा म्हणून कोकण मेवा हे दालन थेट शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले आहे. दरवर्षी हा प्रतिसाद वाढत आहे. या प्रदर्शनात माझे कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी घरचं कार्य समजून मेहनत घेतात. त्यांचं मी मनापासून कौतुक करते. जिल्ह्याच्या विकासासाठी आयोजित केलेल्या ह्या प्रदर्शनात आता यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. एक वारकरी बनून बळीराजाच्या प्रगतीचा मंत्र जपत या यात्रेत सहभागी होता आलं हे माझं मी भाग्यच समजते. आदरणीय राणेसाहेबांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला हे करता आलं म्हणून राणेसाहेबांना मी धन्यवाद देते. रणजित देसाई यांनी हे प्रदर्शन वर्षानुवर्षे यशस्वीरित्या चालवले. मी या मेळाव्यात संपूर्ण फिरलो. हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हिताचा असून या प्रदर्शनातून शेतकऱ्यांनी प्रगतीचा बोध घ्यावा असे आवाहन अध्यक्षीय भाषणात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलं. गेली 4 वर्ष जिल्हा परिषद पशुपक्षी आणि कृषी मेळावा आयोजित करत आहे. हे 4थं वर्ष आहे. सन्माननीय रणजित देसाई यांनी हे प्रदर्शन अतिशय यशस्वीरित्या या ठिकाणी आयोजित केलं. त्याबद्दल त्यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व अधिकारी यांचं मी अभिनंदन करतो. आणि याला शेतकऱ्यांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला म्हणून सर्व शेतकऱ्यांना मी धन्यवाद देत आहे. बांधवांनो, या जिल्ह्यात अनेक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम होतात.
पण त्या सर्व कार्यक्रमांपेक्षा हा उपक्रम, प्रदर्शनाचा उपक्रम तुमच्या सर्वांच्या हिताचा आहे. तुमच्या संसाराशी, कुटुंबाशी निगडीत असा हा उपक्रम आहे. म्हणून या उपक्रमामध्ये, या प्रदर्शनामधून काहीतरी तुम्ही बोध घेऊन घरी जायला पाहिजे असं मला वाटतं. या जिल्ह्यात 50% जास्त जागा ही रिकामी आहे. शेती ना, बागायती ना, काय ना काय हो. ती जर शेती खाली आली, बागायती खाली आली, तर शेतकऱ्यांना अजूनही उत्पन्न मिळू शकतं. त्याच्या कुटुंबाचं आर्थिक प्रगती होऊ शकते. आणि यासाठी या प्रदर्शनातून मार्गदर्शन मिळेल. या प्रदर्शनाला मी पाहिलं, भात लावण्याची मशीन आहे, भात कापण्याची मशीन आहे, भात मळण्याची मशीन आहे, सगळ्या प्रकारच्या मशीन आहे. नांगरण्यापासून ते भात कापण्यापर्यंत सर्व मशीन आहे. बांधवणे आधुनिकीकरणाचा उपयोग शेतकऱ्याने करून आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे. सतीश सावंत यांनी उल्लेख केला ऊसाचा. जसं कोकणात ट्रेन येणार, पूर्वी कोणाचा विश्वास नव्हता, पण प्राध्यापक दंडवते यांच्या कृपेमुळे, जॉन फर्नांडिस यांच्या प्रयत्नामुळे ती आली. तसं आपल्या या जिल्ह्यात ऊस कधी निर्माण होईल यावरही कोणाचा विश्वास नव्हता. मी 90 साली या जिल्ह्यात आमदार म्हणून आलो आणि तेव्हापासून पाटबंधारे प्रकल्प मी सुरू केले. आणि आज पाणी वाढल्यामुळे या जिल्ह्यात 1 लाख टनापेक्षा जास्त 30-32 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या घरी जाऊ शकतील एवढा ऊस आपल्या जिल्ह्यात पिकला. याला प्रगती म्हणतात. प्रयत्न केले, मेहनत केली तर काय होत नाही. प्रयत्न आणि मेहनतीने त्याला बुद्धिमत्तेची जोड दिली तर नक्कीच प्रगती होते. आणि म्हणून जिल्हा परिषद अतिशय चांगला उपक्रम राबवत आहेत, उत्तेजनही देत आहेत. चांगलं काम करणाऱ्यांची प्रशंसा, कौतुकही करतायत. हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि जनतेसाठी उपयुक्त आहे असं मी याबद्दल म्हणेन. आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी हा उपक्रम चालू ठेवा. मी तर 90 साली पहिल्यांदा आयुष्यात मंत्री झालो तर मला पहिलं हे खातं मिळालं, दुग्ध विकास, मत्स्य आणि पशुसंवर्धन. हे 3 विभाग माझ्याकडे आले. मुख्यमंत्र्यांनी मनोहर जोशीने मला ऑर्डर दिली, राणे एक डिपार्टमेंट सांभाळ. मी घेऊन बाहेर आलो 6व्या माळ्यावर बाहेर लॉबीमध्ये. सिंधुदुर्गात इथले बरेच कार्यकर्ते होते. मला विचारलं कोणतं खातं? मिळालं दुग्ध विकास, पशुसंवर्धन आणि मत्स्य. रडायला लागले. मला काय आलं तुम्हाला? अहो दादा एका खातं आहे का? मला रे महाराष्ट्राचं चांगलं खातं आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारायची असेल ते अति महत्वाचं खातं आहे. तुम्हाला हळूहळू कळेल. आणि बांधवांनो 4 वर्ष याच्यासह अजून मी एकूण सुरुवातीला 8 खाती सांभाळत होतो राज्य सरकार महसूल सह. पण या खात्यात मी भरपूर काम केलं. आज जिल्ह्यातलं दूध वाढलंय, पशुधन वाढलंय, शेळी मेंढी प्रकल्प वाढलेत, पोएट्री वाढले. सतीश सावंत याचं कौतुक करेल. त्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून पोएट्री व्यवसायाला चांगली चालली. मला आत्ताच येताना त्यांनी माहिती दिली, या माणगाव खोरा आणि त्याच्या परिसरात जवळपास महिन्याला 5 लाख कोंबड्या तयार होतात. 5 लाख. मला तो सांगत होता, दादा स्लॉटर हाऊस बघा, या जिल्ह्यात इथल्या कोंबड्या एकटेच विकत घेणारा माणूस, मार्केटिंग करणारा व्यक्ती, उद्योजक आम्हाला पाहिजे. आणि मी तो प्रयत्न करतो. आणि म्हणून
ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारू शकेल, गरिबीवर मात करू शकू, तर त्यासाठी हे व्यवसाय दुग्ध विकास, शेळी मेंढी आणि पोल्ट्री हे अतिशय महत्वाचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वेंकी म्हणून जी कंपनी आहे, एक महिला ती कंपनी चालवते. ती कंपनीकडे स्वतःची विमानं आहेत आणि हेलिकॉप्टर पण आहे. एवढी प्रगती पोएट्रीवर, करोडो पक्षी ती कंपनी रोज परदेशात निर्यात करते. करोडो अंडी ही कंपनी परदेशात निर्यात करते. अंडी आणि कोंबडी विकून या देशातल्या 100 श्रीमंतापैकी त्या एक आहेत, त्या महिला आहेत, त्या एक आहेत. या व्यवसायापासून आपल्याकडे काही लोक, काही तरुण शिकल्यानंतर हा व्यवसाय करायला कमीपणा समजतात. पण पैसा जिथे आहे, कुटुंब चालवायला पैसा ज्या मार्गाने येतो तिथे कमीपणा असता कामा नये. पैसे मिळवणारे चांगल्या मार्गाने जे व्यवसाय आहेत ते आपण प्रामाणिकपणे केले पाहिजेत आणि त्यामध्ये आपली प्रगती आहे हे आपण सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आता नोकऱ्या नाहीत. मिळाल तर 5,000, जास्तीत जास्त 10,000, MBA झालं तर 15,000, या पुढे पगार नाही. ज्यांना पुरस्कार दिले त्यापैकी अनेक जण आहेत की अर्ध्या एकर मध्ये, 20 गुंठ्यामध्ये पण 40-40 हजार रुपये मिळवत आहेत. आमच्याकडे देवधर बसले, खरं म्हणजे मंचकावर बसायला सांगत होतो, त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, वाचा आणि त्या पुस्तकाच्या विचाराचं अनुकरण करा, आत्मसात करा आणि अनुकरण करा. चांगले व्यवसायिक होऊ शकता. मी डेअरी मिनिस्टर असताना फ्रान्स मध्ये गेलो. एक डेअरीला भेट दिली. त्या डेअरीमध्ये जनरल मॅनेजर माहिती देताना मी त्याला सहज विचारलं, बाबा तुमच्याकडे चीजचे किती प्रोडक्ट आहेत? चीज आपल्याकडे कमी लोक खातात, पौष्टिक असतं ते, पण युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये जास्त चीज खातात. त्यांनी मला सांगितलं 165 व्हेरायटीज आहेत, 165 व्हेरायटीज चीजच्या. कंपनीचा हजारो कोटीची उलाढाल त्या फ्रान्स. आपल्याकडे अमूल कंपनी चीज बटर अमेरिकेत पाठवते. गुजरात मध्ये जाऊन बघा, अमूल हजारो एकर मध्ये तो प्रकल्प आहे. आपल्याकडे गाय पाळणं, शिकलेला मुलगा शेणाला हात लावत नाही ना गायला हात लावतो. खरं म्हणजे हिंदू धर्मात गायला हात लावणं पवित्र मानतो आपण, पण तेवढेही शिकलेली मुलं करत नाही. तो नॉन मॅट्रिक असो का पदवीधर असो, या विचारामध्ये परिवर्तन होणं आवश्यक आहे. आपली प्रगती ज्याच्यामध्ये आहे त्या प्रगतीमध्ये, ज्यामध्ये प्रगती आहे ते व्यवसायाकडे वळलं पाहिजे आणि मेहनत करायला. जिल्हा परिषद अतिशय चांगलं योगदान इथल्या लोकांसाठी, जनतेसाठी देत आहे. बांधवांनो, आपला जिल्हा 2014ला दरडोई उत्पन्नामध्ये 1 लाख रुपये दरडोई उत्पन्न ओलांडलंय. 1 लाख दरडोई उत्पन्न आपल्या जिल्ह्याचं आहे. अभिमान बाळगायचं गरज नाही. लवकर 2 लाख कसे होतील, 3 लाख कसे होतील आणि या उत्पन्नातून मी सुखी कसा होईन? माझ्या मुलांना, माझ्या मुलींना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना उद्योजक किंवा कर्तृत्ववान अधिकारी मी बनवेन हा निर्धार करून तसं काम करणं अगत्याचं असं वाटतं. आणि म्हणून जिल्हा परिषद हे योगदान दिलेलं आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी, त्याचा तुम्ही सर्वांनी फायदा उठवा.
एकच सांगतो, आपण 1 लाख दरडोई उत्पन्न झालं त्यावेळेला काही देशाचं उत्पन्नही तुमच्या समोर ठेवतो. ब्रिटनचं दरडोई उत्पन्न जवळपास 24 लाख रुपये आहे. अमेरिकेचं दरडोई उत्पन्न 32 लाख रुपये आहे. आणि आपण 1 लाखात समाधान बाळगायचं गरज नाही. ज्यांचं 22, 24, 30 लाख उत्पन्न आहे ते जीवन काय दर्जेदार जगत असतील, कसे रुबाबात राहत असतील, हे डोळ्यासमोर आणा आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. मेहनतीशिवाय काय शक्य नाही. प्रामाणिकपणाने मेहनत करणं आणि पैसे मिळवणं हे आपण कोकणवासी आणि सिंधुदुर्गवासियांनी शिकलं पाहिजे. आणि त्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले. सगळ्या प्रकारची मी कोंबड्याचे प्रकार पाहिले. आज अंड पण 10 रुपये, मुंबईत तर देशी अंड मिळत पण नाही. जे 12-14 रुपये दिले तरी मिळत नाही. किती प्रकारचे कोंबड्या आहेत, किती जाती आहेत, परदेशी पण आहेत, ऑस्ट्रेलियन पण जात मिळाली, शेळी मेंढीचं तेच, गाईचे पण तेच. तेव्हा तुम्ही याकडे, या व्यवसायाकडे वळा आणि स्वतःची प्रगती साध्य करा. जिल्हा परिषद हे प्रदर्शन तुमच्यासाठी आयोजित करत आहे, तुम्ही त्याचा फायदा उठवा. एवढंच आजच्या प्रसंगी सांगेन. तुम्ही हे व्यवसाय करावेत यासाठी तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि जिल्हा परिषद आणि जिल्हा बँक आणि या व्यवसायात ज्यांनी खरंच प्रगती केली आहे त्या सर्वांचं अभिनंदन करतो.